8 तारखेपर्यंत ही सगळी परिस्थिती जी आहे ही आपल्याला अत्यंत लक्ष देण्यासारखी आहे। वारी सुरू होते, वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे चारही पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत। त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल, किंवा त्यातनं कुठलंही डिझास्टर होणार नाही। बाकी वारी करता ज्या काही व्यवस्था करायच्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात केल्या आहेत। आता पावसाची परिस्थिती पाहून जास्तीत जास्त जर्मन हँगर्सच्या माध्यमातून वारकऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि कुठेही त्रास होऊ नये या दृष्टीने देखील जी काही व्यवस्था करायची ती राज्य शासनाने केलेली आहे। मला असं वाटतं की